हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज मी एकदम चटपटीत असा सुक्का भेंडी मसाला बनवून तयार केला आहे. हा भेंडी मसाला तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करून देऊ शकता. भेंडी मसाला तयार करण्यासाठी इथे मी भेंडी स्वच्छ धुवून याप्रमाणे कट करून घेतलेली आहे. 2 कांदे उभे चिरून घेतले आहेत, थोडासा लसूण कट करून घेतला आहे व 2 टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत. तसेच काही मसाले घेतले आहेत. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे पावडर व 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे. पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल थोडंसं जास्त घालायचं आहे, कारण आपल्याला या तेलामध्ये भेंडी थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे इथे मी 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कट करून घेतलेली भेंडी घालूया. आता ही कट केलेली भेंडी आपल्याला तेलामध्ये 3 ते 4 मिनिटे छान अशी परतवून घ्यायची आहे. ही भेंडी सॉफ्ट होईपर्यंत आपण ही परतवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या भेंडीचा कलर चेंज झाला आहे. आणखी 1-2 मिनिटे ही भेंडी आपण परतवून घेऊया. 1-2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ही भेंडी छान अशी सॉफ्ट झालेली आहे. आता आपण ही सर्व भेंडी एका ताटामध्ये काढून घेऊया. आता भेंडी काढल्यानंतर या पॅनमध्ये तेल उरलेलं आहे. आता याच्यामध्येच आपण भाजी फोडणी घालणार आहोत. तेल गरम आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे. इथे मी लसूण वाटून घेण्यापेक्षा याप्रमाणे चिरून घेतलेला आहे. याची चव भेंडीच्या भाजीमध्ये छान लागते. आता लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनिटे हा लसूण मी छान असा परतवून घेतला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. इथे मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हा कांदा छान असा सॉफ्ट झाला आहे व या कांद्यालाही छान लालसर रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. तर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या मसाल्यामधील टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे कोरडे मसाले घेतलेले आहेत ते घालूया. यामध्ये तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनिटे हा मसाला मी परतवून घेणार आहे. तर 1-2 मिनिटानंतर हा मसाला मी व्यवस्थित परतवून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घेतलेली भेंडी घालायची आहे. तर भेंडी घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व 1-2 ते 3 मिनिटे हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ व ही भाजी आपण 1-2 मिनिटे परतवून घेऊया. मी या भेंडीच्या भाजीमध्ये कुठलंही दही किंवा लिंबाचा वापर केलेला नाही. याच्यामध्ये फक्त टोमॅटो वापरलेला आहे. तरीसुद्धा ही भेंडीची भाजी आपली अजिबात चिवट किंवा चिकट झालेली नाही. व हा सिंपल पद्धतीचा भेंडी मसाला चवीला एकदम टेस्टी असा बनवून तयार होतो. तर इथे आपला हा भेंडी मसाला बनवून तयार झालेला आहे. आपण गॅस बंद करूया. तर अशा प्रकारे आपला हा चटपटीत असा भेंडी मसाला बनवून तयार झाला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तुम्हाला आजची ही भेंडी मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.